लग्नाला जायचं होतं म्हणून पटकन आवरून घेतलं। क्लायमेट पण खूप छान झालेला होता। त्याचबरोबर पोरांची मस्ती बघून तर मज्जा झाली। लग्नाला तो चाललोय, पण कुठे चाललोय हे सांगायचं राहिलंच ना। तर आम्ही चाललोय संगमच्या लग्नाला। संगम हा माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे आणि लग्न चाळीसगावला आहे। गेल्यावर आधी पोटाची शांती केली, मग सगळ्यांना भेटायला गेलो वरती। तर बघतो तर काय एकामागे एक सगळे उभे होते आणि सगळे एकाच बाजूने बघत होते। मग लक्ष गेलं की नवरदेव नवरीचं तर वैदिक चालू आहे। या दोघांची सप्तपदी, 7 जन्माची साथ असं म्हणतात की आजपासून यांचं नातं 7 जन्मासाठी बांधलं गेलं। आम्ही सर्वांनी फुलं टाकून त्यांना भरभरून आशीर्वाद दिले। खरं तर लग्न 2 जीवांचं नसून 2 परिवारांचं मिलन असतं। या दोघांचं लग्न लागल्यावर यांचे फोटोशूट चालू होते। त्यानंतर माझी फ्रेंड आणि आम्ही बाकीच्यांना गजरे लावून देत होतो। गजरे लावून झाल्यावर आम्ही बाहेर मिरवणुकीसाठी आलेलो। मिरवणुकीचा बँड बघताच माझ्या पायात एकदम लटलट झालं। असं वाटत होतं कधी जाईल आणि कधी नाही सगळ्यांसोबत डान्स करायला। लग्नात मम्मीच्या बालपणीच्या मैत्रिणी त्या पण मला भेटल्या। सूर्यदेव एवढे तापलेले होते तरी आम्ही फोटो आणि डान्स करायचं काही सोडत नव्हतो। एक गोष्ट मनापासून सांगावीशी, कितला बी गाणं येऊ द्या, पण जी नाचानी मजाशी ना ती ऐराणी गाण्यावरच। फुल पैसा वसूल इथे प्रोग्राम चालू होता। सगळेजण मस्त ठुमके लावत लावत पुढे जात होते। माय गॉड, इकडे परीचा आणि तिकडे वहिनी साहेबांचा दोघांचा फोटोशूट मस्त चालू आहे। आता ओळख करून येते पप्पू दादांची, जे व्हाईट कपडे घालून डान्स करतायत ना ते। त्यानंतर या दोघं माझ्या मैत्रिणी बघा कशा फुगडी खेळत आहेत। डान्स ठीक आहे पण फुगडी पण। मिरवणुकीनंतर आम्ही हॉलमध्ये वरती आलो। नवरदेव नवरी यांची एंट्री झाली, डान्स पण झाला। लग्नात मला परत एक सरप्राईज मिळालं। माझा भाऊ जयदीप हा माझ्या मामांचा मुलगा, त्याच्यासाठी पण स्थळ बघणं चालू आहे। असेल एखादी सुंदर आणि सुशील मुलगी तर नक्की सांगा। आजचा दिवस संगम आणि नम्रताचा होता। त्यांना पुढच्या आयुष्यासाठी आम्ही काँग्रेस केलं, मग फोटो काढले। आमच्याकडे पण या असं सांगितलं आणि बाकीच्यांना पण फोटो काढू द्या म्हणून बाजू। रुखवंत बघण्याची ही मजा अजून पण तशीच कायम आहे। प्रत्येक लग्नात लक्ष रुखवंताकडे नक्कीच जातं। पारंपरिक सगळ्या गोष्टी इथे मांडलेल्या होत्या। तर मंडळी, तुम्हाला आजचा संगमच्या लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आता वेळ झाली आहे जेवणाची। आजचा मेनू तुम्ही बघताय काय आहे ते। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय।